मित्रांनो, सरकारने 2025 मध्ये नवीन नियम काढलेले आहेत। त्यामध्ये 7 कार्ड आहेत। जर हे 7 कार्ड असतील तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो। तर हे कोणते 7 कार्ड आहेत, कुठून काढायचे, कसे काढायचे याची माहिती मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुमच्या जवळ असतील तर तुमच्या सरकारी दवाखाना असो किंवा सरकारी बँक असो, असे कोणतेही सरकारी काम असो, तुम्हाला या 7 कारणामुळे लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर मी तुम्हाला हे 7 कार्ड कोणते आहेत सांगणार आहे। भारत सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गव्हर्नमेंट महत्त्वाची कार्ड आहेत। या कार्डमुळे नागरिकांना आर्थिक मदत होते। विमा उतरवायचा असेल तर विमा उतरून मिळतो। तुमच्या आरोग्याची सुधारणा म्हणजेच आरोग्य उपचार सुद्धा होतो। शैक्षणिक सुधारणा असे अनेक फायदे मिळतात। तर जाणून घेऊयात जी महत्त्वाची 7 कार्ड कोणती आहेत। हे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी तुम्हाला कार्ड कोणकोणते व कुठून काढायचे, ऑनलाईन निघतात का ऑफलाईन निघतात, त्याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ मध्येच कट करू नका, शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा आणि हे तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। चला तर कोणते कार्ड्स आहेत ते बघूया। नंबर 1 ला आहे आयुष्यमान भारत कार्ड। तर मित्रांनो, तुम्हाला या कार्डचे फायदे सांगतो। नंबर 1 ला आहे 5 लाख पर्यंतचे मोफत आरोग्य, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला 5 लाख पर्यंत आरोग्यासाठी सूट मिळणार आहे। हे उपचार सरकारी हॉस्पिटल किंवा खाजगी नोंदकृती हॉस्पिटलमध्ये उपचार करता येतात। नंबर 2 ला आहे हे अर्ज करताना ऑनलाईन की ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येतात। नंबर 3 ला आहे तुमच्या आधार कार्डून मुळे तुम्हाला 10 मिनिटात लगेच उपचार मिळू शकतो। या अर्जासाठी कोणतेही वयोगटाची अट नाही, त्यासाठी वयोगटाच्या लोकांनी केले तरी चालते। तर मित्रांनो, आता मी सांगणार आहे अर्ज ऑनलाईन की ऑफलाईन कसा करायचा। ऑनलाईन आयुष्यमान भारत या वेबसाईटवर जावा आणि तिथे लगेच तुम्हाला याची माहिती येईल। आयुष्यमान कार्ड संदर्भातील तुम्ही ते पूर्ण करू शकता तिथे। ऑफलाईन जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन केले तरी चालते। नंबर 2 ला आहे आभा कार्ड। तर मित्रांनो, आभा कार्डची माहिती बघा। डिजिटल हेल्थ रेकॉर्डसाठी, म्हणजेच डिजिटल हेल्थ रेकॉर्ड साठवता येते। कोणत्याही हॉस्पिटलमध्ये लावल्यानंतर तुम्हाला उपचार आरोग्य विषयी सगळी माहिती मिळते। रुग्णाची मेडिकल हिस्ट्री सांभाळून ठेवता येते। केवळ आधार कार्ड नंबर टाकून 2 मिनिटात फ्रीमध्ये हे बनवता येते। तर मित्रांनो, ऑनलाईन की ऑफलाईन अर्ज कसा करायचा सांगतो। ऑनलाईन आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटच्या वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाकून डाउनलोड करून घ्या। ऑफलाईनमध्ये बघा, जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अर्ज भरून घ्या। नंबर 3 ला आहे ई श्रम कार्ड। या कार्डचे फायदे बघा। वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन सुरू होते। 2 लाख रुपयेपर्यंतचा विमा मोफत मिळतो। आपत्कालीन परिस्थितीत मदत होऊ शकते व ऑनलाईन अर्ज मोफत भरून मिळतो। आता हा अर्ज कसा करायचा सांगतो। CSC सेंटर किंवा ई श्रम पोर्टलवर जाऊन आधार नंबर व मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या। नंबर 4 वर आहे जॉब कार्ड। तर मित्रांनो, जॉब कार्डचे फायदे बघा, जाणून घ्या। तुम्हाला 100% सरकारी अनुदान मिळते। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत नोकरी मिळते। घरकुल योजना, शौचालय योजना, पाणी पुरवठा योजना इत्यादी योजनेअंतर्गत लाभ मिळतो। तर हे अर्ज कसा करायचा बघा। जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हा अर्ज भरा व ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे। नंबर 5 ला आहे किसान क्रेडिट कार्ड। किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कार्ड आहे आणि उपयोगाचे आहे। या कार्डावरती शेतकऱ्यांना अनेक फायदे असतात, ते सांगतो बघा। शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळते। कर्जावर फक्त 4% व्याजदर असणार कर्जावर
फक्त 4% व्याजदर असणार व तुम्ही ते कर्ज वेळेवर फेडल्यास तुम्हाला व्याज टक्के माफ केले जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदतही होऊ शकते। अर्ज कसा करायचा बघा शेतकरी मित्रांनो, CSC सेंटर किंवा जवळच्या बँकेत जाऊन हा अर्ज भरा। तर नंबर 6 आहे पॅन कार्ड। पॅन कार्ड हे सर्वांनाच माहीत आहे, दैनंदिन जीवनात पॅन कार्ड शिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही। तर मित्रांनो, पॅन कार्डची माहिती जाणून घ्या। 2025 मध्ये सरकारने या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीकडे पॅन कार्ड असेल त्यांच्यासाठी कोणतेही फायदे आहेत ते जाणून घ्या। बँक आणि आर्थिक व्यवहारासाठी अत्यंत गरजेचे आहे। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी उपयोग होतो। डॉक्युमेंट अकाउंट उघडण्यासाठी व मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची गरज पडते। तर मित्रांनो, पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा बघा। CSC सेंटर किंवा जवळच्या बँकेत अर्ज भरता येतो। तर नंबर 7 वर आहे आधार कार्ड। मित्रांनो, आधार कार्ड तर सर्वांनाच माहीत आहे, तर आधार कार्डची माहिती जाणून घ्या। सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचं आहे। बँक खाते उघडण्यासाठी किंवा सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्डचा उपयोग होतो। डिजिटल ओळखपत्र म्हणून सगळीकडे ओळखले जाते। तर मित्रांनो, याचा अर्ज कसा करायचा बघा। जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन याचा अर्ज करा व ऑनलाईन सुद्धा याची वेबसाईट आहे, ती सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, ही 7 कार्डे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। यामुळे नागरिकांना आरोग्य, रोजगार आणि सरकारी योजनेसाठी लाभ घेता येतो। जर तुमच्याकडे ही कार्ड्स नसतील तर लवकरात लवकर जाऊन ही कार्ड्स बनवून घ्या आणि सरकारी योजनेचा लाभ घ्या। तर मित्रांनो, हे सर्व कार्ड मोफत उपलब्ध आहेत। कोणालाही पैसे देऊन हे कार्ड काढू नका व कोणतेही एजंट लावून हे कार्ड काढू नका। एजंट लावण्याआधी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन याची माहिती चेक करा। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।